ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। भारताकडून कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर मोठी लष्करी कारवाईची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे 7 मे रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। त्यामुळे आता पाकिस्तानची काही खैर नाहीये। पाहूयात। देशात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल, लवकरच पाकवर लष्करी कारवाई। बदल्याचा दिवस जवळ आला। तो दिवस आता जवळ आलाय। पाकिस्तानला आता कोणीही वाचवू शकणार नाही। पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलाय। पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झाली। इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे। मात्र त्यापूर्वी देशात आणीबाणीच्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं याचा सराव केला जाणार आहे आणि त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे। देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल केलं जाणार आहे। देशभरात 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल। संभाव्य पाकिस्तानी हवाई हल्ल्याची शक्यता पाहता देशात सायरन अलर्ट दिला जाणार आहे। आणीबाणीच्या प्रसंगासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तसंच युद्धस्थितीत स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्या सूचना केंद्रानं केल्या। रात्रीच्या वेळी क्रॅश ब्लॅकआउटचा सराव केला जाणार आहे। युद्धजन्य परिस्थितीत शत्रूच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता पाहता सर्व लाईट्स बंद केल्या जातात, तर महत्त्वाची ठिकाणं आणि आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था केली जाते। अशा प्रकारे आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जता केली जाणार आहे। सायरन वाजतो, लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टिल्ट पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं, म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं रक्षण होईल। याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळे बंद करावे लागतात। आग लागणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं। जर कोणी जखमी झालं तर त्यांना कसं हलवायचं याची प्रॅक्टिस केली जाते। बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात। खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। याला आता 5 दशकांपेक्षा अधिकचा काळ लोटलाय। आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होणार आहे। दरम्यान इकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी ब्लॅकआउटचा सराव करण्यात आला होता। आता बुधवारी देशभरात अशाच प्रकारे सराव केला जाणार आहे। ही सगळी तयारी पाहता मंगळवारनंतर पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।